पुणे औंध बाणेर येथील प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक अँड अकॅडमीच्या वैद्य तेजस्विनी भाले मॅडम गेले काही भाग आपल्याशी बोलतायत. 22 वर्षांहून अधिक काळ पंचकर्म तज्ज्ञ म्हणून त्या काम करतायत. नाडी परीक्षा हा त्यांचा मुख्य विषय आहे आणि या नाडी परीक्षेबद्दलच आपण त्यांच्याकडून ऐकतो आहोत. वैद्य तेजस्विनी मॅडम नमस्कार. नमस्कार. नाडी परीक्षेबद्दल खूप छान आणि डिटेल माहिती तुम्ही देताय गेले काही भाग, आणि कशा पद्धतीनं हे शास्त्र किती प्रभावीपणे उपचार करू शकतं, एकूणच आयुर्वेदाचा आपल्या आयुष्यावरती असणारा जो प्रभाव आहे तो कसा आहे आणि कशा पद्धतीनं आपण रोगमुक्त होऊ शकतो, या सगळ्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. आजचा विषय मला तुमच्याशी बोलायचा आहे तोही खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण हे शब्द नेहमीच ऐकतो की आजकाल एकूणच स्पर्धात्मक युग आहे, त्यामुळे आव्हानं वाढली आहेत आणि स्ट्रेस खूप वाढलाय आणि स्ट्रेस रिलेटेड सगळे आजार निर्माण झालेत म्हणूयात आपण, किंवा ते जास्त प्राबल्यानं दिसत आहेत. आणि मग या सगळ्यामध्ये मानसिक ताणतणाव म्हणजे हे अगदी नर्सरीत जाणाऱ्या मुलांपासून ते रिटायर्ड होणाऱ्या माणसापर्यंत आपल्याला सगळीकडे दिसत आहेत. या मानसिक आजारावरती नाडी परीक्षा कशी काम करते? अगदी छान, अगदी छान. आणि खरंच खूप छान विषय तुम्ही आज घेतलाय हा, आणि आपण त्याच्यावर आज बोलणार आहोत. कारण मी जसं पहिल्या भागापासून सांगत आहे की नाडी परीक्षा ही फक्त शरीराबद्दल सांगत नाही तर मनाबद्दलही सांगते. आणि मन हा जो घटक आहे हा आयुर्वेद शास्त्राने सर्वप्रथम मांडलाय की मन सुद्धा ही एक एंटिटी आहे. फक्त शरीर हे दिसतंय म्हणजे आपण म्हणूया की ते स्थूल स्वरूपामध्ये आहे, पण मन हे सूक्ष्म आहे आणि तेही प्रत्येकामध्ये आहे आणि त्याचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे फक्त शारीरिक आजार नाही तर मानसिक. आणि आज आपण म्हणालात तुम्ही तसंच की स्ट्रेस, तर स्ट्रेस हा एकदम आजकाल आपण म्हणूया प्रत्येक घराचा अविभाज्य घटक झालाय. मी सुद्धा बघते की रोज माझ्या ओपीडी मध्ये येणारे 80% रुग्ण यांच्यामध्ये भाग जो असतो निदान करताना की हेतूचा, की हेतू मला समजतायत नाडी परीक्षेत नाही. आणि मानसिक हेतूंबद्दलच्या वेळेस तर नाडी परीक्षा खूपच छान उपयोगी पडते. तर अगदी मी म्हणेन की हे 80% हेतू हे मानसिकच असतात किंवा मनाशी निगडीत असतात असं म्हणूया. आपल्या समाजामध्ये अजून सुद्धा आपण काही मानसिक त्रास होतोय असं काही पटकन कोणी बोलत नाही की मला काही चिंता आहे, मला काही डिप्रेशन आहे किंवा मला कुठल्या गोष्टीमुळे त्रास होतोय, अजून एवढं उघडपणे आपल्या घरांमध्ये किंवा आपण समाजामध्ये एवढं बोलत नाही. त्यामुळे नक्कीच मानसिक स्वास्थ्याची गरजही फार वाढलेली आहे. आणि जसं म्हटलं की नाडी परीक्षेतनं मन ही समजतं. शरीर तर आहेच आहे, वात पित्त कफ धातू दोष मल आपण बघितलं, वेगवेगळे आजार बघितले की ते कसे नाडीतनं आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस आणि अचूक निदानापर्यंत नेतात. पण नाडी परीक्षा करतानाही हे अतिशय उपयोगी ठरतं. आणि मला स्वतःला नाडी बघून जे काही मानसिक हेतू लक्षात येतात तेही फार उपयोगी ठरतात, कारण कधी कधी पेशंट मान्यही करत नाही. हेही फार महत्वाचं असतं की आपण म्हटलंय किंवा आजूबाजूला कोण बसलंय याच्यावरही रुग्णाची सांगण्याची पद्धत ही बदलते. त्यामुळे रुग्णाला न विचारता जे सांगते ती खरी नाडी, आणि म्हणूनच नाडी परीक्षेचं महत्व आहे, नाडी वैद्यांचं महत्व आहे असं म्हणूया. त्यामुळे आज आपण मानसिक गोष्टींबद्दल बोलू की नाडी कशी सांगत आहे. त्याच जोडीला जसं तुम्ही म्हणालात की नाडी परीक्षा ही एक शास्त्र आहे आणि हे शास्त्रच आहे. यासाठी मी आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये नाडी परीक्षेबद्दल माहिती देते की आपल्या ग्रंथांमध्ये आहे, हे प्रूव्हन आहे. हे काही असं कुठलंही कोणीतरी येऊन सांगितले आणि थोतांड आहे असं अजिबात नाही. त्याच्यामुळे आपण नाडी परीक्षेचे काही रेफरन्सेसही बघितले. तसाच एक रेफरन्स मी आज सांगेन की नाडी परीक्षा करताना जसं आपण काळाचा विचार केला त्याचप्रमाणे आम्ही स्त्री आणि पुरुष यांची कुठल्या हाताची नाडी बघायची हे सुद्धा ग्रंथांमध्ये सांगितलंय. तर रुग्णांमध्ये आम्ही स्त्रियांमध्ये मेनली डाव्या हाताची नाडी बघतो आणि पुरुषांमध्ये उजव्या हाताची. आणि याचा विचार केला तर आपण योगशास्त्राशी निगडीत आपण तो धरू शकतो की आपल्याला इडा पिंगला या 2 नाडी माहिती आहेत आणि त्या कशा वाम प्रदेशी ही स्त्रियांमध्ये जास्त प्रबल असते आणि पुरुषांमध्येही दक्षिण हाताला प्रबल असते. त्यामुळे आपण तशी नाडी बघतो असं आपल्या ग्रंथांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे मी नाडी परीक्षा करताना हा जसा नियम पाळते त्याच पद्धतीने जसं म्हटलं की हा खूप खोल अभ्यास आहे, चालूच आहे, हा चालूच राहणार आहे. तर वेगवेगळे ग्रंथ वाचताना वैद्यांशी बोलताना माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये माझे रुग्ण मला शिकवतायत की ही नाडी अशी लागतीये. तर हे करत असताना मी दोन्ही हाताची ही नाडी बघते आणि काही अवयवांची नाडी ही मी दोन्ही हातांवरती, म्हणजे असं नाही की फक्त स्त्रियांमध्ये मी डाव्याच हाताची बघेन, कधी मी उजव्या हाताचीही बघते, कारण मला तिथे काही ते अवयव हे लक्षात येतात. म्हणजे त्या अवयवाशी निगडीत आजार झालेत, आपण त्याबद्दल बोलूच या. तर आता आज आपण बघतोय की मानसिक हेतू आपल्याला शोधून काढायचे आहेत नाडी परीक्षेतनं.
तर खूप आजार आहेत ज्याच्यामध्ये मानसिक हेतू हा अविभाज्य घटक बनलेला आहे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी आता जे काही बघतेय गेल्या 20 वर्षांमध्ये, आणि खरंच रुग्णांचा पॅटर्नही खूप बदललाय की 20 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी आणि आजकाल पोस्ट कोविड येणारे पेशंट हे सुद्धा खूप मानसिक हेतू घेऊन येणारे असतात. आणि माझ्या ज्या रोजच्या दैनंदिन याच्यामधले जे पेशंट आहेत त्याच्यामध्ये बरेचसे पेशंट आहेत ते अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीचे. ओके, हो, तीही एक समस्या खूप वाढलेली आहे की रुग्णाचं वय आहे, बऱ्याच गोष्टी इन्फर्टिलिटीसाठी येतात की वय आहे, त्यांच्या बीजांची ताकद कशी आहे, यासाठी आम्ही सुप्रजनन चिकित्साही देतो की ते आपण योग्य पद्धतीने विकसित करावेत. पण त्याच जोडीला मन हा खूप महत्वाचा घटक तिथे आहे. त्यामुळे जेव्हा असे इन्फर्टिलिटीचे पेशंट माझ्याकडे येतात किंवा ज्या रुग्ण येतात त्याच्यामध्ये मेनली नाडी परीक्षा केल्यानंतर मनाची नाडी जी लागते, जी अतिचिंता किंवा विषादाकडे जाणारी नाडी आहे, ही खूप प्रबल असते. त्यामुळे मला त्याच्यावर चिकित्सा देणं किंवा त्याच्यावरती त्यांना औषधं पण आहेत आणि काही आपण म्हणू तेजस्विनी भाले मॅडम आपल्याशी बोलतायत. ब्रेक पूर्वी आपण महत्त्वाचा विषयच घेतलाय, अर्थातच मेंटल हेल्थ, जो आजकाल खूपच आपण म्हणतो की महत्त्वाचा का आहे, कारण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी, बदललेल्या गोष्टी आणि त्याचबरोबर आपल्यावर असणारा ताण. तुम्ही म्हणालात तसं नाडी परीक्षा ही मनाची नाडी पण आपल्याला सांगून जाते. हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे एखादा रोग आहे हे कळतो, तसं मनाची स्थिती काय आहे हे सुद्धा नाडी परीक्षेतून कळतं. अगदी अगदी. तुम्हाला मी आता एका रुग्णाचं उदाहरण देईल. जसं मी आता इन्फर्टिलिटी म्हटलं, असे अनेक पेशंट येतात त्याच्यामध्ये आहे. पण आत्ताच एक रिसेंटली मी बघितलेली केस तुम्हाला सांगते की एक रुग्ण माझ्याकडे आली होती वेगळी तक्रार घेऊन. म्हणजे मी नाडी परीक्षा केली, त्यांना हेही सांगितलं की तुमची मला नाडीमध्ये रक्तदृष्टी जाणवत आहे, रक्ताच्या दिशेने आणि अस्थि धातूच्या दिशेने जाणारी ही नाडी आहे. पण त्याच जोडीला मला नाडीतनं हेतू काय आहेत हेही समजू शकतात, म्हणजे नाडी सांगते आपल्याला. तर त्याच्यामध्ये काही मानसिक हेतू ही आढळले. तर त्या रिलेटेड मग आपल्याला पेशंटला विचारता येतात, प्रश्न परीक्षा करता येते. आणि त्यानंतर मी रुग्णाला जेव्हा बोलायला सांगते, जसं म्हटलं की आधी माझं निदान झालं की रुग्णाला, मग तेव्हा मला रुग्णाने सांगितलं की हो मॅडम, माझ्या अंगावरती हे असं पूर्ण काळपटपणा उठलेला आहे आणि तो मेनली सांध्यांच्या ठिकाणी जाणवतोय. मग तिला क्लिनिकली बघितल्यावरही हे लक्षात आलं की बरे हेच ते आहे की जी रक्तदृष्टी आहे, जी सांध्यांच्या ठिकाणी आहे, ज्याला कदाचित मॉडर्न सायन्स कडनं गेलं तर ती गाऊटकडे जाणारी आहे केस असं म्हणतील. तर याच्यामध्ये मग मी त्यांना थोडी विचारपूस केल्यानंतर की गेल्या वर्षभरात काय काय घडलं, मग त्या याच्यामध्ये समजून येतं की त्यांच्यात जे मला मानसिक हेतू आत्ता जाणवत आहेत की आहेत नाडीमध्ये, ते मला क्रॉस चेकही केले पाहिजेत. मला पेशंटला बोलतं केलं पाहिजे की तुम्ही काही घडलंय, तुम्हाला काही वाटतंय असं सांगू शकाल. तर पहिले तर खरंच सांगते, बऱ्याच पेशंटमध्ये असं होतं की रुग्ण मानसिक हेतू काही आहेत हे पटकन त्यांना मान्य होत नाही. त्यामुळे अशा वेळेस मला नाडी चिकित्सेवरतीच माझा पूर्ण विश्वास असतो की मला यांना मनावर काम करणारी ही औषधं द्यायचीच आहेत, तरच ते आजार बरा होणार आहे. आणि त्या रुग्णेमध्येही असंच झालं की वर्षभरापूर्वी रिटायरमेंट झाली होती, मग एकदम मोकळेपणा मिळतो ना, आणि तो मोकळेपणा आल्यानंतर भलेही तुम्ही बिझी असता, बरोबर, पण तरी सुद्धा बॅक ऑफ द माइंड, अनकॉन्शियस माइंडला तुमचं काहीतरी चालू राहतं. म्हणजे शारीरिक किंवा रोजच्या घरातल्या गोष्टी आपण अनेक करतो पण तरी नाही. आणि अशातनच मग ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असेही निर्माण होतात. आणि मला ही केस माझ्या दृष्टीने ऑटोइम्युन डिसऑर्डर कडे जाणारी अशीच वाटली. त्यामुळे शरीराबरोबर तिथे मला मनाचा भाग, आणि अशा केसेस माझ्याकडे बऱ्याच येतात की ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. लोकांना हे नाव माहिती हो की ऑटोइम्युन आहे, पण त्याचं काय, म्हणजे शरीरानेच तो आजार तयार केलाय. मग याच्यात घटक कोण आहेत? शारीरिक घटक पण आहेत पण मानसिक आहेत, आणि ते मानसिक घटक मला नाडी परीक्षेतनं समजू शकतात. त्यामुळे मग मनावर चिकित्सा दिली, मनावर अगदी साधी सोपी खूप छान औषधं आपली आहेत की त्याची काही तुम्हाला ऍडिक्शन होत नाही, सवय लागत नाही, झोप येत नाही अति प्रमाणात, ती केली की तुमचं मन शांत होतं आणि तुमचा हा आजार बरा व्हायला मदत होते. नक्कीच. किती महत्वाचं तुम्ही सांगताय की साध्या शब्दात तुम्ही उदाहरणं दिलीत. म्हणजे मेंटल हेल्थ हा जो जेव्हा विषय घेतो तेव्हा तो किती खोल असू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत त्याची मेंटल हेल्थ काहीतरी वेगळ्या कारणामुळे बिघडलेली असणार आहे. त्यांना त्यांचं कामही सांभाळायचं असेल, प्लस त्यांना त्यांच्या घरातल्या जबाबदाऱ्या असतील, असे पण पेशंट येत असतील, आणि मग त्यांच्या बाबतीत कसं निदान होतं?
अगदीच फार महत्त्वाचं ठरतं अशा पेशंटच्या बाबतीत, कारण हे लोक इतके ऑक्युपाईड असतात की त्यांना स्वतःच्या स्वास्थ्याकडे वेळ द्यायलाच वेळ नाहीये, अशी माझी तक्रार असते. म्हणजे आम्ही नाडी परीक्षेतनं निदान करू, त्यांना चिकित्सा देऊ, त्यांना आपण सगळी लाईफस्टाईल सजेस्ट करू, पंचकर्म सुचवू, पण त्यांनी स्वतःसाठी वेळ काढणं ही फार गरजेचं आहे. आता मी तुम्हाला जसं म्हटलं की ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत, त्याच पद्धतीने मला जसं अवयवांच्या रिलेटेड नाडी जी मला अभ्यासता येते नाडी परीक्षेतनं, ते म्हणजे हृदयाच्या रिलेटेड. तर हायपरटेन्शन किंवा हृदरोग आपण म्हणूया, तर या रिलेटेड पण नाडीनं मला जे काही बारकावे जाणवतात. तर आत्ताच एक रिसेंट माझी केस आहे, अगदी छान तरुण मुलगा आहे, 25ला IT मध्ये काम करतोय, आणि त्याचा जो काही स्ट्रेस आहे त्याच्यामुळे त्याची नाडीची गती एवढी वाढली आहे की सिटिंग पोझिशन, अगदी रिलॅक्स पोझिशन मध्ये त्याची नाडी ही 120-130 राहते. बापरे. म्हणजे मी म्हटलं की एवढी नाडी राहण्यामागचं कारण काय? मग झोप होत नाही, कामाचा स्ट्रेस आहे, रात्री जागरण करणं आहे, आणि आता हा जो वातप्रकोप झालेला आहे हा जातोय हृदयाच्या दिशेने. त्यामुळे त्याचं बीपी पण आम्ही लगेच बघितलं, तर त्याचं बीपी ही वाढलेलं होतं. त्यामुळे ही नाडी जी आहे, म्हणजे मला इथे त्याचं मन, त्याची निद्रा आणि त्याला रिलॅक्स करणं हे काम करायचं. ते झालं की तो अवयव जिथपर्यंत ह्याचे आता दुष्परिणाम पोचायला लागलेत, जे नाडीत जाणवले, त्याच्यावर मी काम केलं की मग त्याला काही लगेच तो या वयामध्ये हायपरटेन्शन म्हणून त्याला पदवी मिळणार नाही. म्हणजे मी पदवी म्हणते की लोक हे मिरवतात, मला हा आजार आहे, हा आजार आहे. सो तसं त्यांनी करू नये. म्हणजे नाडी परीक्षेतनं या गोष्टीही समजतील की तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवतंय, पण तुम्ही वेळ काढून स्वतःसाठी द्या तो. आणि मग या परीक्षा केल्या आहेत, नाडीतनं समजलं आहे, तुम्ही तुमच्या आहार विहारात बदल केलाय, तर तुम्हाला ही अशी लवकरात लवकर आरोग्य प्राप्ती करून देता येऊ शकते. वा, वैद्य तेजस्विनी भाले मॅडम, तुमच्याशी गप्पा मारून खरंच आम्हालाही खूप छान वाटलं, कारण हा विषय खूप जास्त चांगल्या पद्धतीनं आमच्यापर्यंत आता पोहोचलेला आहे की नाडी परीक्षा म्हणजे नेमकं काय असतं आणि किती प्रकारे ती प्रभावी असते. या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो,